नमस्कार. लक्ष देऊन ऐका आणि संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि पहा. आणि पाहण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष देऊन ऐका की मी तुम्हाला कोणत्या टिप्स सांगणार आहे की शोल्डर उतरू नये किंवा कटिंगमध्ये तुमचा कोणत्याही प्रकारे ब्लाऊज चुकू नये किंवा तो कुठं चुकतो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पहा, कमेंटमध्ये प्रश्न विचारा. तर पहा, 14 उंची आहे आणि चेस्ट 40 आहे, म्हणजे 10 इंच भरली म्हणजे 40 आहे. तर त्या साईजचा, हेवी साईजचा मी हा ब्लाऊज दाखवणार आहे कट करून. तर पहा, पूर्ण उंची 14 आणि छाती 10 आणि मागचा गळा 10. तर पाठीमागचा गळा पहा, ब्लाऊजचा हा 10.25 आहे, तर आणि ह्या पॅटर्नचा आहे तो 10 आहे. तर यानुसार पहा, मी गळा पाहते. अगोदर पाहायचं पेपर मॅटर्नला पाठीमागची उंची वगैरे कसं ॲडजस्ट होत आहे. तर पॅटर्न कसा टाकायचा की शोल्डर उतरणार नाही किंवा गळा रुंदी वाढणार नाही, तर हे पाहायचं. पहा, पेपर पॅटर्न टाकताना ही एक काळजी घ्यायची. पहा, गळा रुंदी ही माझ्या वरच्या बोटापाशी आहे. पहा, वरती आता खाली आहे, वरती पहा इकडं गळा रुंदी. तर खालचा पेपर पॅटर्नचा कमरेचा भाग आणि गळ्याची वरची पट्टी ही एकसारखं आलं पाहिजे. पहा, एकसारखं म्हणजे कसं, आपण गळा रुंदी 2.25 इंच किंवा 2.5 इंच जी घेतलेली असेल तेवढी आली पाहिजे. तर खाली तुम्ही पहा, पेपर पॅटर्नपेक्षा अस्तर जर तिरका असेल तर तुम्ही खालच्या साईडला पलीकडे डाऊन करता आणि गळा रुंदी तुम्हाला कळतच नाही वरच्या साईडनं वाढलेली. तर त्यासाठी काय करायचं, पेपर पॅटर्न कट करताना पहा, अशा प्रकारचा हा बॉक्स वरच्या साईडला मी ठेवून घेतलेला आहे, तो ठेवून घ्यायचा की गळा रुंदी वाढणार नाही आणि आपलं शोल्डर डाऊन होणार नाही. तर शोल्डर डाऊन होण्याचं म्हणजे खांद्यावरून गळा खाली गळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते ब्लाऊजची ना गळा रुंदी जी असते ती वाढते. पाहू शकता, मी तुम्हाला डाऊन करून दाखवत आहे की जेणेकरून तसं डाऊन झालं पेपर पॅटर्न की इकडच्या साईडला गळा रुंदी ही वाढते. तर जेवढी पेपर पॅटर्नसाठी गळा रुंदी हवी आहे आपल्याला, जी आपण घेतलेली आहे तेवढीच गळा रुंदी कटिंग करताना राहिली पाहिजे. तर पहा, मी टेपच्या 2-3 रेषा खाली गळा आखून घेतला आणि गोलाकार शेप याला देऊन घेतला आणि पहा, तो बॉक्स देखील बुजवून दाखवला. म्हणजे तो बॉक्स आहे तो फक्त आपल्याला कशाला हवा आहे, तर तो बॉक्स आपल्याला फक्त गळा रुंदी व्यवस्थित यावी की व्यवस्थित असावी म्हणून हवी आहे. पहा, तर पहा, ही योगपट्टी कशी टाकायची, त्यामध्ये वाढवून घ्यायची असली तर कशी घ्यायची. योगपट्टीचं काही नसते, फक्त गळ्याचा जो भाग असतो तो हा पेपर पॅटर्नचा तो व्यवस्थित टाकायचा. तर हा पहा फ्रंटचा भाग. आता दुसरा पार्ट हा कसा टाकायचा, तर हा पण पहा अशा प्रकारे इथं टाकायचा. म्हणजे मी तुम्हाला जिथं तुम्हाला जी पॅटर्न टाकायला सांगत आहे, जर तुम्हाला फॅब्रिक कमी पडत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे पेपर पॅटर्न टाकल्यानंतर का पहा, सगळीकडे पेपर पॅटर्न व्यवस्थित बसतात, जसं आता मी तुम्हाला टाकून दाखवत आहे. तर ब्लाऊजचं शोल्डर उतरणं हा मेन प्रॉब्लेम असतो. पहा, आणि तो कटिंग करतानाच घडतो. पहा, कटिंग करतानाच घडतो तो, शिलाई करताना शक्यतो जास्त घडत नाही. तर तो कटिंग करताना घडतो, हे अजून कोणाच्याही लक्षात येत नाही. पहा, कट करताना गळा रुंदी वाढली किंवा शोल्डरचा उतार हा व्यवस्थित जर तुम्ही दिला नाही, गळ्याच्या बाजूला डिपनेक असेल तरच पहा काय होतं, तर शोल्डर हे डाऊन होतं. पहा, म्हणजे खाली गळतं. पहा, आणि काकेमध्ये फुगा पण येतो. पहा, तर अशा प्रकारे पाहीचं पॅटर्न देखील मी पहा माझ्याकडे होतं, ते मी याच्यावरती टाकून आखून घेतलं आणि आता माझ्याकडे राहिली आहे ती फक्त कटोरी राहिलेली आहे. पहा, ती कटोरी मी खालच्या साईडला आखणार आहे. तर पहा, खूप हेवी साईजमध्ये काय होतं, पीस असतो जो ब्लाऊजचा पीस किंवा अस्तरचा पीस असतो, त्याच्यावरती आडवी बाही जर तुम्ही टाकली तर ती काय होतं, बसतच नाही. पहा, म्हणजे काय होतं, आडवी बाही जी असते ती बसत नाही, तर ती उभी टाकायची. पहा, उभी टाकली म्हणून काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर उभी टाकून मी पहा हे संपूर्ण पॅटर्न कसे आकायचे आणि कसे आखून घ्यायचे हे तुम्हाला दाखवले. तर पहा, कटिंग करताना कसं करायचं, जिथं अकलेलं आहे तिथं व्यवस्थित कटिंग करायचं आणि गळा रुंदी वाढणार नाही याची पण खबरदारी घ्यायची. पहा, गळा रुंदी वाढणार नाही याची खबरदारी सगळ्यात मेन घ्यायची. म्हणजे बॉक्स आहे तो पेपर कटिंगलाच बनवून घ्यायचा. तर पहा, शोल्डरचा उतार मी दिलेला नव्हता, तो मी टेपच्या 2 रेषा कट करताना गळ्याच्या बाजूला दिला आत्ता. तर पहा, पुढच्या गळ्यालाही तशाच प्रकारे मी आता बनवणार आहे. तर ब्लाऊज चुकतो आणि बिघडतो, म्हणजे तो कधी बिघडतो, तो कधीही शिवताना जास्त बिघडत नाही. पहा, तो कटिंग करतानाच बिघडतो. एकतर पेपर पॅटर्न आपलं व्यवस्थित नसतं, नाहीतर गळ्याची रुंदी वगैरे असते ती आपण व्यवस्थित घेत नाही, मुंडा शोल्डर काय असतं तर ते व्यवस्थित नसतं. पहा, तर यासाठी काय करायचं, चार्ट फॉलो करायचे. पहा, म्हणजे आयतं पेपर पॅटर्न तुम्ही विकत आणलं दुकानातून तर ते तुम्ही टाकता आहात तर एका साईजचं पहा एकच पेपर पॅटर्न बसतं. जर तुम्ही गळा खालीवरती करत नसाल तर
काहीही प्रॉब्लेम येणार नाही पहा. परंतु गळा जर तुम्ही खालीवरती करत असाल, उंची खालीवरती करत असाल, तर त्या पॅटर्ननुसार तुमचं काय होणार आहे, फॅब्रिक हे व्यवस्थित कट होणार नाही आणि कटिंग व्यवस्थित नाही तर ब्लाऊजचं स्टिचिंग ही थोडंसं चुकतं पहा आणि ब्लाऊज आहे ना मुळात म्हणजे चुकून जातो. तर यासाठी काय करायचं पहा, एकच स्टेप फॉलो करायची. गळा रुंदी, शोल्डर आणि मागचा गळ्याची उंची हे जे असतात ना मापे ते व्यवस्थित टाकायची पहा. शोल्डर, गळा रुंदी आणि मुंडा, शोल्डर, गळा रुंदी आणि मुंडा हे जर तुम्ही साईज वाईज परफेक्ट टाकलं तर पेपर पॅटर्न कुठेही चुकला जाणार नाही. आणि कटोरी वाढवतानाही पहा व्यवस्थित कटोरी वाढवायची. प्रिन्सेस कटचे जे उभा टक्स असतो, आडवा टक्स असतो, मेन टक्स असतो, प्रिन्सेस कटचा जो शेप द्यायचा असतो तो व्यवस्थित द्यायचा पहा. असं केल्यानंतर काय होतं, ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित होतं. तर हा पहा माझ्या हातातली ही पट्टी आहे, ती गळ्याच्या बाजूला निघलेली पट्टी आहे, तर ती डबल फोल्डमध्ये निघलेली आहे. ती आपण कशासाठी वापरायची, तर हुक लूक पट्टी बनवण्यासाठी, म्हणजे आय पट्टी बनवण्यासाठी ही पट्टी वापरायची पहा. ही पट्टी जर तुम्ही वापरली तर काय होतं, ब्लाऊजचं जे हुक लूक पट्टी आहे ती कोणत्याही प्रकारे व्यवस्थित येते पहा, म्हणजे एकदम परफेक्ट. त्याला डबल फोल्ड असतं. 3 इंचाची पट्टी घ्यायची असते, 1.5 इंचामध्ये ती डबल फोल्ड कट करून घ्यायची. तर पाहू शकता हे स्टोन आलेले आहेत ब्लाऊजच्या पीसला आणि ते पण मधीच आलेले आहेत. आणि इकडच्या साईडला फॅब्रिक पुरत नाही, इकडच्या साईडला फॅब्रिक पुरत नाही. अशा वेळी आपल्याकडे 2 ऑप्शन असतात, एक तर जॉईंट देणं, दुसरं म्हणजे स्टोन कट करून बाहीवरती चिटकवणं. तर आता पहा 40 साईजचा हेवी ब्लाऊज आहे. जर हे कट करून काढलं आणि पुन्हा वरनं चिटकावायचं म्हटलं, म्हणजे लावायचं म्हटलं स्टिच करून, तर काय होणार आहे मला, तर ब्लाऊजचा पीस हा कमी पडण्याचा चान्सेस असतो. तर अशा वेळी काय करायचा, बाही पहा इकडं तिकडं जॉईंट देऊनच बनवायची. तर 40 साईजचा हा ब्लाऊज आहे, हेवी साईजचा. तर पहा कटिंग करताना परफेक्ट करायचा. आपला मेन पॉईंट यातला काय आहे, तर मी यातला मेन पॉईंट तुम्हाला कटिंग कसं करायचं की जेणेकरून कटिंगमध्ये ब्लाऊज बिघडणार नाही, तर याची काळजी घ्यायची. तर पहा मी स्वतः पेपर पॅटर्न बनवण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती, ते पण पाहू शकता. तसेच मी 1च्या लाईव्हला पहा 1 वाजता करेक्ट मी काय करते, तर ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बनवून पण दाखवते, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा पहा आणि कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ब्लाऊजबद्दल किंवा चॅनलबद्दल काही असतील तुमचे ते. तर राहिलेले फॅब्रिक आहे पहा, इथं पाठीमागच्या साईडला थोडीशी आडवी पट्टी आलेली आहे. तर इथं पहा सगळ्यात लक्ष देऊन पहा, हा स्टेप मी आता सांगत आहे ती. तर पहा इथं एक गळा रुंदी वाढली जाते तुमच्याकडून. कशी, तर अस्तर आहे ते जर तुम्ही खालच्या साईडला कमरेच्या साईडला तंतोतंत व्यवस्थित जोडायला गेला तर इकडून गळारुंदी वाढण्याचा चान्सेस असतो पहा वरच्या बाजूने. तर काय करायचं, खालच्या बाजू जी आहे आपली म्हणजे ब्लाऊज कटिंगची ती व्यवस्थित जुळून येण्यासाठी आपण काय करतो, वरच्या बाजूचा विचार करत नाही. आता हा मेन पॉईंट चालू झाला पहा. खालच्या बाजूचं जे आहे कमरेच्या बाजूचं ते जुळून येण्यासाठी म्हणजे परफेक्ट येण्यासाठी तुम्ही वरच्या बाजूचा विचार करत नाही, म्हणजे गळ्या रुंदीचा आणि शोल्डरचा. तर मी टाकून दाखवते पहा याच्यावरती, ते पहा अशा प्रकारे टाकायचं हे पण यावेळेस पण. आणि गळा रुंदी आहे ती आपली तेवढी येते आहे का पाहायचं, 2.25 इंच 2.5 इंच जे तुम्ही घेतलेली आहे ती पॅटर्न टाकूनच गळा रुंदी ठरवायची. आणि पहा खालच्या बाजूला जी मी तर कात्री लावलेली आहे तिथं लेवल येण्यासाठी वरच्या बाजूचा अंतर कधीही वाढून द्यायचं नाही. तर खालच्या बाजूला पहा जास्त होत असेल फॅब्रिक इकडच्या साईडची गळा रुंदी जोडण्यासाठी, म्हणजे वरच्या बाजूची गळा रुंदी आता कात्री जिथं आहे तिथं इथली रुंदी जर वाढत असेल खाली जुळवण्यासाठी तर पहा खालच्या साईडला जे जुळवण्यासाठी आहे ते लेवल करून कट करून काढायचं. परंतु गळा रुंदी ही कधीही वाढून द्यायची नाही. गळा रुंदी जर अशा प्रकारे वाढली तर काय होतं, पेपर पॅटर्ननुसार कटिंग कितीही भारी केलं तर गळा रुंदी ही खालच्या भागानुसार वाढली तर शोल्डरवरून ब्लाऊज खाली उतरतो पहा. म्हणजे संपूर्ण या ब्लाऊजच्या स्टेप्स आहेत पहा त्या फॉलो करायच्या कटिंगच्या वेळेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळा रुंदी, बाहीचं कटिंग आणि हे पहा मी फॅब्रिक कसं टाकत आहे. हे टाकण्याच्या पण पद्धती असतात पहा. तिरकं कसं जरी तुम्ही टाकलं, तिरकं वगैरे टाकलं तुम्ही कटोरी तुम्ही तिरकस कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण पुढचा भाग पाठीमागचा भाग हे जर तुम्ही तिरकं कसं पण कट केलं तर ब्लाऊजला जोड सुटतो पहा आणि ब्लाऊज आहे ना फुगल्यासारखा होतो आणि गळतो कुठून पण. तर पहा योगपट्टी पुढचा भाग मध्ये कटोरी सोडून जो राहिलेला पॅटर्न आहे जो माझ्या हातामध्ये होता तो, आणि पाठीमागचा भाग हे तुम्ही सरळच कट करायचं पहा.
म्हणजे त्यासाठी कोणत्याही तिरकस फॅब्रिक घ्यायचं नाही. तर कटोरी आहे तो तिरकस कट केला तरी चालतो पहा. तर बाकीचे जे पॅटर्न आहेत ते पहा कशा प्रकारे मी कट करत आहे. तर पहा कटिंग हे व्यवस्थित असेल तर ब्लाऊजचं स्टिचिंग पण व्यवस्थित येतं पहा. स्टिचिंगची मेथड ही संपूर्ण ब्लाऊजला एकसारखीच असते, परंतु कटिंगची जी पद्धत असते ती प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते पहा. कटिंग करताना अगदी व्यवस्थित करायचं. हे पहा एक्स्ट्रा जे फॅब्रिक राहिलेलं आहे ते मी बाहीला जॉईंट देण्यासाठी वापरणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं बाही तुम्ही कशी बनवायची. तर या टिप्स पहा फॉलो करायच्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही लक्ष देऊन करायची. पहा ही राहिलेली आहे कटोरी. तर यामध्ये राहिलेल्या फॅब्रिकमध्ये मला आता काय बनवायचं आहे तर बाहीचा जॉईंट आणि गोटपट्टी पुढची. तर गोटपट्टी आणि बाहीचा जॉईंट मी राहिलेल्या फॅब्रिकमध्ये बनवून घेणार आहे. तर या टिप्स फॉलो करा पहा, ज्या मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगितलेल्या आहेत, म्हणजे गळा रुंदी वगैरे, शोल्डर वगैरे, मुंडा. तर यानुसार तुम्ही ज्यावेळेस कटिंग करचाल तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्टच येणार पहा. तर हा पहा कटिंग करून घेतलेला ब्लाऊज गोल गोल रोल करायचा आणि ज्यावेळेस आपल्याला स्टिच करायचा आहे त्यावेळेस हा ओपन करून घ्यायचा, म्हणजे एखादा फॅब्रिकचा तुकडा इकडं तिकडं जाणार नाही. जर तुम्ही जास्त ब्लाऊज एकाच वेळी कट करत असाल तर, जर एकच ब्लाऊज तुम्ही कट करून स्टिच करायला घेत असाल तर काय करायचं, असं नाही